नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज बघा मी गच्चीवर आले होते आणि या ग्रो बॅगमध्ये छान अशी हिरवीगार लुसलुशीत ताजी तांदूळ ज्याची भाजी दिसली मला। हे मी काय यामध्ये लावली नव्हती, ही आपोआप अशी निघून आलेली आहे बघा। आणि आता मी तीच तोडून घेते आणि याची छानशी अशी भाजी बनवून दाखवते अगदी साध्या सोप्या पद्धतीने। ह्या भाजीला कुठलंही खत किंवा केमिकल टाकलेलं नाही आहे, अगदी ऑर्गॅनिक अशी भाजी आज मी बनवत आहे। तर ही जरी आपण गच्चीवरून तोडून आणली तरी सुद्धा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे यामध्ये जी माती वगैरे काही लागलेलं असेल ते या पाण्यामध्ये निघून जाईल। तर आता या कढईमध्ये आपण तेल टाकून घ्यायचं। 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे असे बारीक करून टाकायचे तेलामध्ये, एक कांदा चिरून टाकायचा आहे। आता हे दोन्ही छान परतून घ्यायचं तेलावर आणि मग यामध्ये हळद पावडर टाकायची, अगदी पाव चमच एवढी हळद पावडर टाकायची, थोडंसं लाल मिरची पावडर टाकायचं आणि ही तांदूळ ज्याची भाजी छान धुवून पाणी निथळून म्हणजे पाणी पिळून या कांद्यामध्ये टाकायची आहे। व्यवस्थित परतून घ्यायची। 1-2 मिनिटांमध्ये ही भाजी छान अशी वाफवल्या जाते। थोडीशी भाजी वाफवली की मग यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत। मीठ लगेच टाकायचं नाही, कारण आपल्याला अंदाज येत नाही मिठाचा। आता ही भाजी थोडीशी शिजून कमी झाली आहे तेव्हा आपण मीठ टाकणार आहोत आणि अजून 1 मिनिटभर परतून घेणार आहोत। मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा चपातीबरोबरही खूप छान लागते। नक्की करून पहा, मार्केटमधून आणून करून पहा, कशी झाली कमेंट करा।